ओम श्री महालक्ष्मी नमः. नमस्कार मैत्रिणींनो, उद्या 21 ऑक्टोबर वार मंगळवार आणि या दिवशी आलेली आहे कार्तिक महिन्यातील लक्ष्मीपूजन. वर्षातील सर्वात मोठा दिवस म्हणजे दिवाळी आणि या दिवाळीच्या दिवशी आपण लक्ष्मीपूजन करत असतो. या दिवशी लक्ष्मीपूजनाला धार्मिक महत्त्व आहे, जिथे लक्ष्मीची समृद्धी, संपत्ती आणि सौभाग्यासाठी पूजा केली जाते. या पूजेमुळे आर्थिक स्थिरता, यश आणि घरामध्ये आनंद येतो. लक्ष्मीपूजन अश्विन महिन्यातील अमावस्येच्या दिवशी केले जाते आणि या अमावस्येचा प्रारंभ 20 ऑक्टोबरला म्हणजे सोमवारी दुपारी 3:44 होणार आहे आणि समाप्ती 21 ऑक्टोबरला सायंकाळी 5:56 होणार आहे. परंतु उदय तिथीनुसार लक्ष्मीपूजन हे आपल्याला 21 ऑक्टोबरला म्हणजे उद्या मंगळवारी करायचे आहे. लक्ष्मीपूजनाचा शुभ मुहूर्त असणार आहे सायंकाळी 6 वाजल्यापासून ते 8:30 वाजेपर्यंत. देवी लक्ष्मी ही संपत्ती, समृद्धी आणि वैभवाची देवता मानली जाते आणि या दिवशी तिची पूजा केल्याने घरात धन धान्याची भरभराट होत असते. हे लक्ष्मीपूजन आपल्या घरात केल्याने व्यक्तीमध्ये असलेली कर्तेपणाची भावना ही देखील कमी होते आणि आत्मविकासाला चालना मिळत असते आणि धनामुळे येणारा उद्गम हा टाळता येतो. दिवाळीच्या दिवशी आपल्या घरात लक्ष्मीपूजन केल्याने घरामध्ये सकारात्मक ऊर्जा आणि आनंदाचे वातावरण हे निर्माण होत असते. आपण दरवर्षी अमावस्येच्या दिवशी लक्ष्मीपूजन करत असतो आणि अमावस्या तिथी ही प्रत्येक महिन्यामध्ये येते आणि प्रत्येक महिन्यामध्ये माता लक्ष्मीची पूजा करावी असे आपल्या धर्मशास्त्रामध्ये, आध्यात्मिक पुराणामध्ये सांगितले आहे. परंतु प्रत्येक महिन्यात येणाऱ्या अमावस्येला आपण लक्ष्मीपूजन करत नाही आणि म्हणून किमान या दिवाळीच्या दिवशी तरी आपण लक्ष्मीपूजन हे जर केले तर वर्षभर लक्ष्मी आपल्या घरात अखंड स्वरूपात वास करत असते आणि म्हणून या दिवशी प्रत्येक घरामध्ये लक्ष्मीपूजन जे आहे तर ते केले जाते. धार्मिक दृष्टीने दिवाळीचा हा सण अत्यंत महत्त्वाचा आणि शुभ असल्यामुळे या दिवशी आपल्या वास्तुशास्त्रामध्ये सांगितलेले काही उपाय सुद्धा केले जाते. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे. उद्या मंगळवार दिवाळी सकाळी उंबरठ्यावर ठेवा ही एक वस्तू आणि एका रात्रीत आयुष्याचं सोनं होईल. 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होईल. घरात पैसा, सुख, संपत्ती, ऐश्वर्य, घराची मुलांची प्रगती, अगदी भरभरून प्रगती होईल. घराकडे लक्ष्मी आकर्षित होईल. तशी कोणती वस्तू आहे जी तुम्हाला उंबरठ्यावर ठेवायची आहे, कोणत्या वेळेत हा उपाय करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. बघा, उपाय आपल्याला उद्या दिवाळीच्या दिवशी सकाळी करायचा आहे आणि काही उपाय जे आहेत तर ते आपल्याला संध्याकाळी करायचे आहेत. उद्या दिवाळीच्या दिवशी उपाय जर तुम्ही तुमच्या घरात केले तर घरात अखंड लक्ष्मी नांदेल. कारण दिवाळी म्हणजेच लक्ष्मीपूजन हा दिवस धनवृद्धीसाठी, आर्थिक वृद्धीसाठी खूप महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी आपण देवी लक्ष्मीला आपल्या घरी आवाहन करत असतो आणि ती आल्या पावली पुन्हा निघून जाऊ नये यासाठी आपल्या उंबरठ्यावरती एक अत्यंत प्रभावी असा उपाय करायचा आहे. आणि उद्या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ज्या घरातील स्त्री हा उपाय करते त्या घरामध्ये नेहमी लक्ष्मी अखंड वास करते. आपल्या सर्वांचं माहीत आहे की आपण दिवाळीचे लक्ष्मीपूजन हे अमावस्येच्या शुभ मुहूर्तावरती करत असतो. त्यामुळे धनप्राप्तीसाठी, लक्ष्मी प्राप्तीसाठी अमावस्या हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये सतत पैशाच्या अडचणींना सामोरे जावं लागत असेल, सतत आर्थिक अडचणी येत असतील, तुमच्या घराची, मुलाची, पतीची भरभराट होत नसेल किंवा घरामध्ये पैसा टिकत नसेल, एखादा उद्योग व्यवसाय आहे त्यामध्ये काही अडथळे येत असतील, तुमचा व्यवसाय चांगला चालत नाही, घरामध्ये हवा तसा पैसा येत नाही, तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल, आपल्या घरामध्ये पैसा तर हवा आहे पण त्यासोबतच घरातील वातावरण हे लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी अनुकूल असणे हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. कारण काही दिवसांचं महत्त्व हे खूप जास्त असते. आपल्या पूर्ण प्रगतीवर या गोष्टी खूप परिणाम करत असतात आणि लक्ष्मीपूजनाच्या दिवशी केलेले उपाय हे कधीच वाया जात नाहीत. लक्ष्मीच्या कृपेने या उपायांचा आपल्याला शीघ्र फळ प्राप्त होत असते आणि आपल्या आयुष्यामध्ये अनेक सकारात्मक बदल जे आहेत तर ते देखील घडत असतात. आणि या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी माता लक्ष्मी ही प्रत्येकाच्या घरामध्ये जात असते आणि जिथे तिला प्रसन्न करून घेण्यासाठी काही उपाय आणि सेवा केल्या जातात तिथेच ती प्रसन्न होत असते. घरात ती लक्ष्मी नांदावी, ती बाहेर जाऊ नये, तिला आपल्या घरातच थांबवून ठेवता यावे म्हणून आपण हा उपाय जो आहे तर तो उंबरठ्यावरती करणार आहे. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या दिवाळीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे. हळद आणि थोडेसे पंचगव्य टाकून शुद्ध स्नान करून घ्यायचं आहे, ज्यामुळे आपले शरीर, आत्मा हा पवित्र आणि शुद्ध होत असतो आणि लक्ष्मीचा आशीर्वाद हा आपल्यावरती प्राप्त होतो. स्वच्छ स्नान करून झाल्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत. उपाय करण्यापूर्वी सर्वप्रथम तुम्हाला तुमचं घर हे तुम्हाला स्वच्छ करून घ्यायचं आहे. घरातील फरशी जी आहे तर ती सुद्धा तुम्हाला पुसून काढायची आहे.
फरशी पुसण्याच्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडीशी हळद घालायची आहे आणि यानंतर तुम्हाला फरशी पुसून घ्यायची आहे. आपल्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे. अगरबत्ती लावून वातावरण हे प्रसन्न करायचे आहे. यानंतर तुम्हाला हा जो उपाय आहे तर हा उपाय करायचा आहे. उपाय आपल्याला मुख्य प्रवेशद्वारावरती उंबरठ्यावरती करायचा आहे, कारण तिथूनच आपल्या घरामध्ये लक्ष्मी येत असते आणि त्या उंबरठ्यावरती सर्व देवी देवता वास करत असतात आणि म्हणून उंबरठ्यावरती हा उपाय करणार आहोत. उपाय करण्यासाठी तुम्हाला एका तांब्याच्या कलशामध्ये शुद्ध पिण्याचे पाणी भरायचं आहे. त्यामुळे तुम्हाला एक चमचाभर हळद टाकायची आहे, थोडंसं गोमूत्र किंवा गंगाजल टाकायचं आहे आणि 2 कापूरउड्या तुम्हाला बारीक त्याचा चुरा करून त्यामध्ये टाकायच्या आहेत. आणि जर तुमच्याकडे मोरपीस असेल तर मोरपिसाने हे जे पाणी आहे तर ते तुम्हाला तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावर उंबरठ्याच्या बाहेर सगळीकडे शिंपडायचे आहे आणि एक स्वच्छ कापड घेऊन ते तुम्हाला पुसून काढायचं आहे. यामुळे काय होतं की रात्रभर आपल्या घराच्या बाहेरची काही नकारात्मक आलेली असते तर ती नष्ट होते आणि आपला उंबरठ्याच्या बाहेर सगळीकडे पवित्रता जी आहे तर ती निर्माण होत असते. जर तुमच्याकडे मोरपीस नसेल तर हे पाणी तुम्हाला हाताने शिंपडले तरी सुद्धा चालेल. यानंतर तुम्हाला सर्वप्रथम उंबरठ्यावरती हळदीचं लेपन करून घ्यायचं आहे. एक वाटी घ्या, वाटीमध्ये हळद घ्यायची आहे, हळदीमध्ये पाणी टाकायचं आहे, त्याची पेस्ट तयार करून त्यानंतर आपल्याला तुम्हाला सारवून घ्यायचं आहे. उंबरठ्यावरती हळदीचे लेपन करायचं आहे. प्रत्येकाने उंबरठ्यावरती हळदीचं लेपन जे आहे तर ते करायलाच हवं, कारण जिथे उंबरठ्यावरती हळदीचे लेपन केले जाते तिथे लक्ष्मी प्रसन्न होत असते. उंबरठ्यावरती हळदीचे लेपन करून झाल्यानंतर एका वाटीमध्ये तुम्हाला कुंकू घ्यायचं आहे, कुंकवामध्ये पाणी टाकायचं आहे, कुंकवाचा गंध तयार करायचा आहे. यानंतर या कुंकवाच्या गंधाने तुम्हाला उंबरठ्यावरती जिथे तुम्ही हळदीचे लेपन केले आहे तर त्या उंबरठ्यावरती तुम्हाला डाव्या आणि उजव्या साईडला कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे. स्वस्तिक हे उलट काढू नका, स्वस्तिक व्यवस्थित बघून घ्या आणि चांगलं तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे. तर ते स्वस्तिकमध्ये 4 बिंदू आणि कड्याच्या 2 लाईन या सुद्धा काढायच्या आहेत. त्याशिवाय स्वस्तिक पूर्ण होत नाही. त्या स्वस्तिकच्या मर्यादा असतात आणि या स्वस्तिकमध्ये माता लक्ष्मी, भगवान श्री गणेश आणि अशा अनेक देवी देवतांचा वास असतो. स्वस्तिक हे मांगल्याचे, समृद्धीचे आणि ऐश्वर्याचे प्रतीक मानले जाते, म्हणून हे स्वस्तिक आपल्याला काढायचे आहे. स्वस्तिक काढल्यानंतर ना स्वस्तिकच्या मधोमध तुम्हाला जिथे 4 लाईन क्रॉस होतात त्या स्वस्तिकच्या मधोमध तुम्हाला तांदूळ ठेवायचे आहेत. अगदी चिमूटभर तांदूळ तुम्ही तिथे मधोमध अर्पण करायचे आहेत आणि त्या तांदळावर तुम्हाला सुपारी ठेवायची आहे. आता उंबरठ्यावरती आपण जे 2 स्वस्तिक काढले आहेत त्या दोन्ही स्वस्तिकवर तांदूळ अर्पण करून त्याच्यावरती आपल्याला एक सुपारी ठेवायची आहे. आता ही सुपारी तुम्हाला नवीनच आणायची आहे. जुनी घरामध्ये सुपारी असेल तर ती सुपारी वापरायची नाही, कारण या सुपाऱ्याच्या आहेत तर त्या लक्ष्मी आणि गणपतीचे प्रतीक आहे. या दिवशी गणपती बाप्पा आणि माता लक्ष्मीची पूजा केली जाते, कारण श्री गणेश हे विघ्नहर्ता आहेत आणि लक्ष्मी ही धनाची देवता आहे. आपल्या घरातील अमंगल वाईट गोष्टी जाव्या म्हणून श्री गणेशाची या दिवशी पूजा करतात आणि घरात सुख, समृद्धी, ऐश्वर्य प्राप्त व्हावे म्हणून लक्ष्मीची पूजा केली जाते. म्हणून त्याचे प्रतीक म्हणून आपल्याला त्या स्वस्तिकवरती तांदूळ ठेवून त्याच्यावरती 2 सुपाऱ्या ठेवायच्या आहेत. यानंतर उंबरठ्याच्या मधोमध आपल्याला अष्टलक्ष्मी दल काढायचा आहे. दिवाळीच्या दिवशी अष्टलक्ष्मीची पूजा केली जाते. अष्टलक्ष्मी म्हणजे लक्ष्मीची 8 रूपे. या दिवशी लक्ष्मीच्या 8 रूपांची पूजा केल्याने आध्यात्मिक, भौतिक, क्षैतिज, राजेशाही, ज्ञान, धैर्य, संतती आणि विजयाचे आशीर्वाद प्राप्त होतात आणि म्हणून आपल्याला उंबरठ्यावरती अष्टलक्ष्मीचं प्रतीक काढायचं आहे. आता हे कसं काढायचं ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. जो कुंकवाचा गंध आपण तयार केलेला आहे त्या गंधामध्ये तुम्हाला उजव्या हाताची करंगळी जवळचे अनामिकाचं बोट आहे तर त्या गंधामध्ये बुडवायचं आहे आणि उंबरठ्यावरती तुम्हाला मधोमध एक टिंब द्यायचा आहे आणि लक्ष्मी असं म्हणायचं आहे. दुसरा टिंब द्यायचा धनलक्ष्मी म्हणायचं. तिसरा टिंब द्यायचा धान्यलक्ष्मी असे तुम्हाला टिंब द्यायचे आणि गजलक्ष्मी, संतानलक्ष्मी, वीरलक्ष्मी, विजयालक्ष्मी आणि विद्यालक्ष्मी. तर ही लक्ष्मीची 8 रूपे आहेत. तर हे तुम्हाला 8 टिंब जे आहेत ते लक्ष्मीच्या मधोमध द्यायचे आहेत, स्वस्तिकच्या मधोमध द्यायचे आहेत. ही अष्टलक्ष्मीचे प्रतीक उंबरठ्यावरती काढायचे. आपल्या घरात समृद्धी येते, आर्थिक अडचणी दूर होतात. तसेच या पूजेमुळे व्यक्तीला यश, धैर्य, बुद्धी प्राप्त होते. अष्टलक्ष्मीच्या कृपेने कौटुंबिक जीवन आपले सुखी होत असते. आता हे अष्टलक्ष्मीचं प्रतीक काढून झाल्यानंतर तुम्हाला ज्या सुपाऱ्या तुम्ही ठेवल्या आहेत उंबरठ्यावरती तर त्या सुपाऱ्यांना हळदी, कुंकू, अक्षता अर्पण करायचे आहे, फुल अर्पण करायचे आहे. उंबरठ्याच्या मधोमध आपण जी अष्टलक्ष्मी काढली आहे तर त्यांना सुद्धा हळदी, कुंकू, अक्षता अर्पण करायचे आहे, फुल अर्पण करायचे आहे. आणि यानंतर तुम्हाला एका तांब्याचा कलश घ्यायचा आहे. तांब्याचा असेल तर तांब्याचा घ्या, नसेल तर स्टीलचा घेतला तरीही चालेल. तुमच्याकडे मापटं असेल ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता. बऱ्याच घरामध्ये अजूनही मापटं वापरत आहेत तर ते घेतलं तरीही चालेल, अतिशय उत्तम. तर त्यामध्ये आपल्याला तांदूळ भरायचे आहेत. संपूर्ण मापटं भरून तांदूळ घ्यायचे आहेत. तांबे असेल तर तुम्हाला संपूर्ण तांदूळ भरायचे आहे. त्यामध्ये तुम्हाला 1 रुपयाचं एक नाणं ठेवायचं आहे आणि आपल्या
उंबरठ्याच्या बाहेर जेव्हा तुम्ही बाहेरून घरामध्ये प्रवेश करता, जी तुमची उजवी साईड असणार आहे, तर त्या उजव्या साईडला तुम्हाला फुलांच्या पाकळ्यांचं आसन देऊन त्या आसनावरती तुम्हाला हे जो तांब्या आहे तर तो हा ठेवायचा आहे. फुलांच्या पाकळ्या नसतील तर तांदूळ टाका आणि तांदळावर तुम्हाला हे जे मापटं आहे तर ते ठेवायचं आहे आणि त्या मागच्या जवळच तुम्हाला एक तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे. तूप नसेल तर तुम्ही तेलाचा दिवा लावला तरीही चालेल किंवा दिवा लावताना अगदी एखादी मातीची पंती घ्या. मातीच्या दिव्यांना जास्त महत्त्व असतं म्हणून मातीचा दिवा घ्या. त्यामुळे दुहेरी कापसाची वाट टाकायची आहे. वाट लावता येते. त्याला हळदी कुंकू लावा, लाल पिवळी बनवा आणि शुद्ध गाईच्या तुपात घालायचा दिवा हा प्रज्वलित करायचा. प्लेटमध्ये ठेवायचा. प्लेटमध्ये तांदूळ ठेवा आणि तांदळावरही दिवा ठेवायचा आहे, कारण दिवा डायरेक्ट जमिनीवर लावू नका. आपण केलेली सेवा जी आहे तर ती धरणी मातेला समर्पित होते म्हणून तांदळाचं आसन देऊन हा दिवा तिथे तुम्हाला लावायचा आहे. दिव्यामुळे 2 अखंड फुलांच्या लवंगा टाकायच्या आहेत. दिव्याला सुद्धा हळदी कुंकू लावायचा आहे. जो कलश आपण तांदळाने भरून ठेवला आहे तर त्याला सुद्धा हळदी कुंकू लावून त्याची तुम्हाला पूजा जी आहे तर ती करून घ्यायची आहे. आता हा तांदळाचा कलश जो आहे तर तो आपल्याला ठेवायचा आहे, कारण तुम्ही बघितलं असेल की आपले हिंदू धर्म म्हणजे जेव्हा मुलगी लग्न करून सासरी येते तेव्हा तांदळाने भरलेला मापटं ओलांडून ते आपल्या घरामध्ये येते असते, कारण तिला लक्ष्मी म्हटलं जातं आणि लक्ष्मीच्या कृपेनेच ती आपल्या घरामध्ये यावी म्हणून हे मापटं आहे तर ते घरामध्ये असतं. तांदूळ हे अतिशय पवित्र धान्य आहे जे लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे म्हणून आपण पूजेमध्ये तांदळाचा उपयोग जो आहे तर तो करत असतो. आणि असं मापटं जर तुम्ही उंबरठ्यावरती या दिवशी भरून ठेवलं तर आपल्या घरात अखंड लक्ष्मी वास करत असते. या उपायामुळे आपल्या घरात धन, धान्य, संपत्ती, ऐश्वर्य टिकून राहते. प्राप्त झालेली लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर राहते. तसेच यानंतर तुम्हाला आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरती सुद्धा स्वस्तिक काढायचं आहे. स्वस्तिकातील सुद्धा मधले 4 बिंदू आणि कडाच्या 2 लाईन द्यायच्या आहेत. तसेच या स्वस्तिकाला सुद्धा हळदी कुंकू अक्षता तुम्हाला अर्पण करायच्या आहेत. त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला जिथे तुम्ही पैसे ठेवता तिथे तुमची काही महत्त्वाची कागदपत्रे असतील तर तिथे तुम्हाला स्वस्तिक हे काढायचं आहे. भले त्या तिजोरीमध्ये तुमचे पैसे नसतील तरीही तुम्हाला तिथे स्वस्तिक जे आहे तर ते काढायचे आहे. आणि जर तुम्ही तिथे पैसे ठेवत नसाल तर किमान या दिवशी तुम्ही अगदी 10 रुपये का होईना अशा पद्धतीने तुम्हाला ठेवायचे आहेत आणि तुम्हाला अशा पद्धतीने उपाय जो आहे तर तो उंबरठ्यावरती करायचा आहे. आता उंबरठ्यावरती जे तांदूळ आपण ठेवले आहेत कलशामध्ये भरून, तसेच तांदूळ काय करायचे, तांदूळ सायंकाळी म्हणजे आपण लक्ष्मीपूजन होईपर्यंत तसेच राहू द्यायचे आहेत. अगदी दुसऱ्या दिवशी ते तांदूळ तुम्हाला काढून घ्यायचे आहेत आणि दररोज तुम्ही तुमच्या घरी चिमण्या येत असतील तर चिमण्यांना हे तांदूळ जे आहेत ते तुम्हाला थोडे थोडे खायला घालायचे आहेत किंवा एखाद्या डब्यामध्ये भरून ठेवा. जेव्हा पण तुमच्या घरामध्ये काही पूजा असेल तर तेव्हा ते तांदूळ तुम्ही जे आहेत पूजेमध्ये वापरायचे आहेत, कारण त्यामध्ये देवी लक्ष्मीचा आशीर्वाद असतो. आपण ज्या 2 सुपाऱ्या ठेवल्या आहेत तर त्या सुद्धा संपूर्ण दिवसभर रात्रभर तिथेच उंबरठ्यावरती ठेवायच्या आहेत. दुसऱ्या दिवशी उचलून घ्यायच्या आहेत आणि एका लाल रंगाच्या कपड्यामध्ये बांधून आपल्या देवघरामध्ये ठेवून द्यायच्या आहेत किंवा जिथे तुम्ही पैसे ठेवतात तर मी तुम्हाला ठेवून द्यायचे आहेत. आता हे जे उपाय आहेत तर ते तुम्ही संध्याकाळपर्यंत सुद्धा करू शकता. फक्त उंबरठ्यावरती हळदीचे लेपन हे आपल्याला सकाळीच करायचे आहे आणि यानंतर तुम्हाला लक्ष्मीपूजनाच्या अगोदर सायंकाळपर्यंत त्या सुपाऱ्यांच्या आहेत तर त्या ठेवू शकता. तो कलरसुद्धा तुम्ही अगदी दिवसभरामध्ये कधीही भरून ठेवला तरी सुद्धा चालेल. तसेच लक्ष्मीपूजनाच्या वेळी तुपाचा दिवा लावून त्यात 2 वाती पेटवाव्यात, कारण 2 वाती म्हणजे जीवनातील अंधार दूर करून ज्ञान संपत्तीचा प्रकाश पसरवते असे मानले जाते. तसेच लक्ष्मीपूजनाच्या रात्री एक विशेष उपाय म्हणजे मुख्य दरवाजावर 5 किंवा 7 तेलाचे दिवे रंग लावून पेटवावेत, कारण असे मानले जाते की देवी लक्ष्मी सर्व प्रकाशाच्या मार्गाने घरात प्रवेश करत असते. तसेच लक्ष्मीपूजना दिवशी आवर्जून आपल्याला वाहत्या पाण्यामध्ये पिठाचे गोळे करून माशांसाठी खायला घालायचे आहेत. यामुळे सुद्धा अखंड लक्ष्मी प्राप्त होते आणि आपल्या पितरांचा आशीर्वाद प्राप्त होतो. तर हे महत्त्वाचे तुम्हाला उपाय आवर्जून या दिवशी करायचे आहेत. तर तो महत्त्वपूर्ण माहिती आवडली असेल तर एक लाईक करून कमेंट बॉक्समध्ये ओम श्री महालक्ष्मी नमः टाईप करा. धन्यवाद.